शेतकरी मंडळी नमस्कार. कांदा व लसूण पिकासंबंधातील काही महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या तसेच शेतीविषयी माहिती घेऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या कांदा व लसूण समाचारच्या या 11व्या अंकामध्ये मी डॉक्टर शैलेंद्र गाडगे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विस्तार, कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चला तर या अंकाची सुरुवात करूया या महिन्याच्या कृषी सल्ल्याने. रब्बी कांदा उभ्या पिकासाठी लागवडीनंतर उर्वरित मात्र 15, 30 व 45 दिवसांनंतर 3 समान भागांमध्ये विभागून द्यावे. तपकिरी आणि जांभळा करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी मँकोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा ट्रायसायक्लाझोल 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा प्रोपिकोनॅझोल 1 मिली प्रति लिटर या बुरशीनाशकांची शिफारस केलेली आहे. थ्रिप्सचा प्रादुर्भाव जर वाढत असेल तर शेतकरी मित्रांनो फिब्रोनिल 1 मिली प्रति लिटर किंवा कार्बोसल्फान 2 मिली प्रति लिटर 15 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी. तसेच त्यामध्ये स्टिकर 0.5 मिली वापरण्यास विसरू नये. लागवडीनंतर 40 ते 60 दिवसांनी खुरपणी करावी, जेणेकरून तणांचा बंदोबस्त होईल. तसेच मुळांभोवती हवा खेळती राहील. लागवडीनंतर 30, 45 व 60 दिवसांनी 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मिश्रणाची पानांवर फवारणी करा. आजच्या सविस्तर चर्चेत आपण संचालनालयातील ज्युनियर रिसर्च फेलो श्री धनंजय सिरसाट यांच्याकडून कांदा बीजोत्पादन पिकातील परागीभवन व्यवस्थापनाविषयी जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी मंडळी. कांदा पीक खरीप, रांगडा तसेच रब्बी हंगामात घेतले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे. परंतु कांद्याचे बीजोत्पादन हे फक्त रब्बी हंगामातच घेता येते. कांदा हे परपरागीभवन होणारे पीक आहे. बीजोत्पादन कांदा पिकामध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टीने परागीभवन होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. निसर्गामध्ये उपलब्ध मधमाशा या कांदा बीजोत्पादन करण्यासाठी एक प्रकारचे वरदानच ठरतात. मधमाशांच्या अन्नामध्ये प्रामुख्याने मकरंद व परागकणांचा समावेश होतो. मधमाशा विविध फुलांमधून मकरंद गोळा करतात. मकरंद गोळा करताना फुलांच्या पुकेशरावरील परागकण मधमाशांच्या अंगावर पडतात. मधमाशा वेगवेगळ्या फुलावर फिरत असताना परागकण फुलांच्या कुक्षीवर पडून स्त्रीबीजापर्यंत पोहोचतात व परागीभवन होते. तसेच उर्वरित परागकण मधमाशा त्यांच्या अन्नामध्ये प्रथिनस्रोत म्हणून वापरतात. कांदा पिकामध्ये मधमाशीद्वारे परागीभवन न झाल्यास 60 ते 80% बीजोत्पादनात घट होऊ शकते. कांदा पिकात फुलांच्या गोंड्यांचा आकार पाहता फक्त मधमाशीद्वारे 100% खात्रीशीर परागीभवन होते. कारण इतर परागीभवन करणारे कीटक हे फुलाच्या वरील भागावरती भेट देतात, तर मधमाशा गोंड्यांच्या प्रत्येक फुलावरती भेट देत मकरंद गोळा करत करत परागसिंचन करत असते. फुलोरावस्थेमध्ये मधमाशांनी फुलावर भेट न दिल्यास त्याचा परिणाम एकंदरीत उत्पादनावर होतो. परिणामी फुलांवर बीजधारणा होत नाही. तसेच बीजधारणा झाल्यास बियाण्याची गुणवत्ता व उगवण क्षमता ही निकृष्ट दर्जाची राहते. कांदा बीजोत्पादनामध्ये मधमाशा न येण्याची काही महत्त्वाची कारणे आहेत. ते म्हणजे मधमाशा या रंगीत फुलांकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात. कांद्याची फुले ही सफेद रंगाची असल्याकारणाने त्यावर मधमाशांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी कांदा पिकाच्या कडेला रंगीत किंवा सुगंधी झाडांची लागवड करावी, ज्यामध्ये मोहरी, झेंडू, सूर्यफूल, शेवंती किंवा कोथिंबीर या पिकांची लागवड करता येते. बुरशीनाशके तसेच कीटकनाशके यांच्या उग्र वासामुळे देखील मधमाशा पिकावर येत नाहीत. त्यावर उपाय म्हणून फुले येण्याच्या अवस्थेमध्ये किंवा पीक लागवडीपासून 45 दिवसानंतर पिकावर बुरशीनाशके व कीटकनाशके यांच्या फवारण्या करण्याचे टाळावे. तसेच शिवारातील इतर पिकावर फवारणी करण्याची गरज असल्यास शक्यतो संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी. भारतामध्ये निसर्गतः मधमाशाच्या प्रमुख 4 जाती आढळून येतात. त्यामध्ये आग्या मधमाशा, फुलोरी मधमाशा, सातेरी मधमाशा व पोयाच्याच म्हणजे डंखविरहित मधमाशांचा समावेश होतो. त्याचबरोबर मध उत्पादनासाठी युरोपियन मधमाशाही पेट्यांमध्ये पाळल्या जातात. परागीभवनासाठी मधमाशांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी शेताच्या बांधावरील काटेरी झाडावर असलेल्या मधमाशांच्या वसाहती नष्ट करू नये.
तसेच त्यांच्या संवर्धनावर भर देण्याची जास्त प्रमाणात गरज असते. शेतशिवारात मधमाशांची संख्या कमी असल्यास पेटीत पाळता येण्यासारख्या म्हणजेच सातेरी मधमाशा किंवा पोयाच्या माशा किंवा युरोपियन मधमाशा यांच्या पेट्या आपण शेतामध्ये ठेवू शकतो. कांदा पिकाच्या परागीभवनासाठी एकरी 4 ते 6 मधमाशांच्या पेट्या ठेवण्याची शिफारस केली जाते. तसेच कांदा पिकाच्या वेगवेगळ्या वाणांची बियाणे निर्मिती करताना बियाण्यांची गुणवत्ता व शुद्धता टिकवण्यासाठी बीजोत्पादनामध्ये 2 वाणांच्या मध्ये कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर अंतर राखणे गरजेचे असते. कारण मधमाशा ह्या आपल्या वसाहतीपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत जात असतात. अलीकडील काळामध्ये मधमाशांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे आढळत आहे. त्यामागे प्रमुख कारण म्हणजे मध मिळवण्यासाठी मधमाशांच्या वसाहती जाळून नष्ट केल्या जातात. तसेच वृक्षतोड वाढल्यामुळे मधमाशांना वसाहत स्थापन करण्यासाठी उचित जागा मिळत नाहीत. या सर्व गोष्टींना टाळण्यासाठी विशिष्ट उपाययोजना करणे गरजेचे असते. त्यामध्ये मध संकलनासाठी शास्त्रीय मधमाशी पालन करून मध संकलन करता येते. या गोष्टीमुळे मधमाशा नष्ट होण्याचे प्रमाण कमी होते व मधमाशांच्या संवर्धनामध्ये भर पडते. तसेच शेतशिवारामध्ये किंवा शेतजमिनीच्या मोकळ्या भागात शेताच्या बांधावर काटेरी वृक्षांची लागवड केल्यास मधमाशांना वसाहती स्थापन करण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती होते. त्याचद्वारे मधमाशांचे संवर्धन करता येऊ शकते. धन्यवाद. आता जाणून घेऊया संस्थेच्या काही महत्त्वाच्या बातम्या. संस्थेत दिनांक 8 ते 10 जानेवारी 2024 या दरम्यान स्मार्ट व आत्मा प्रकल्प नाशिक यांच्याद्वारे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य व शेतकरी बांधव यांना कांदा व लसूण लागवड तंत्रज्ञान या विषयावर दिले गेले प्रशिक्षण. कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आयोजित कृषी प्रदर्शन कृषी 2024 मध्ये संस्थेचा विशेष सहभाग. 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे संचालक डॉक्टर विजय महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे केले गेले आयोजन. ॲग्री ड्रोन प्रकल्पांतर्गत संस्थेतर्फे शिरूर, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांना कांदा व लसूण पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिकाचे केले गेले आयोजन. ESP प्रकल्पांतर्गत आंबेगाव तालुक्यातील प्रात्यक्षिक प्लॉट्सला प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर AJ गुप्ता व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर S गाडगे यांनी भेट देऊन केले निरीक्षण. गेल्या आठवड्यात शेतकरी बंधू श्री मच्छिंद्र वामन जगधने यांनी व्हॉट्सॲपवर विचारले होते की कांदा लसूण प्रक्रिया व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी काय करावे. यासाठी तुम्ही संस्थेच्या ABI विभागाशी संपर्क साधू शकता किंवा abi.digor@icar.gov.in वर मेलही करू शकता. ABI केंद्राच्या माध्यमातून बिझनेस इन्क्युबेशनसाठी तांत्रिक सहाय्य, सल्लामसलत, पायाभूत सुविधा, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन संभाव्य उद्योजकांना मदत केली जाते. आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असल्यास ABI सेंटर आपल्याला मदत करण्यास तयार आहे. ABI सेंटर आपल्या नवीन उपक्रमाची जाहिरात करण्याची सुविधा, सुवर्ण संधी आपणास प्रदान करते. शेतकरी मंडळी, कांदा व लसूण पिकाशी निगडीत समस्या सोडविण्यासाठी आपण संस्थेशी व्हॉट्सॲप किंवा फोनवरही संपर्क साधू शकतो. त्यासाठी संस्थेचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 84 59 71 55 76. तसेच संस्थेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या अंकामध्ये इथेच थांबूयात. भेटूया पुढील अंकात नवीन तंत्रज्ञान, नवीन घडामोडी तसेच तुमच्या समस्यांचे समाधान घेऊन. तोपर्यंत नमस्कार. जय किसान, जय विज्ञान.